मंडळी, अपघात म्हटलं की बेजबाबदारपणा, वेगाचा थरार हे सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये पटकन येतात. पण रस्त्यांवर न जाता वेगानं वाहनं न चालवता सुद्धा अपघात होऊ शकतात. पुण्याच्या वाघोली परिसरामधील इमारतीची लिफ्ट कोसळली आणि हा अपघात झालाय जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय. त्यावेळी लिफ्टमध्ये 3 महिला होत्या, 2 पुरुष होते आणि एक लहान बाळ सुद्धा होतं. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण टोलेगंज इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या मनात या घटनेमुळे काहीशी भीती मात्र निर्माण झाली आहे. आता ही घटना कुणाच्या बेजबाबदारपणामुळे घडली याचा शोध घ्यावाच लागणार आहे. पण अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्याला प्राथमिकता देणं याहून अधिक गरजेचं आहे. चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते आणि आजकाल चोरट्यांना चोरी करण्यासाठीची वेळेची सुद्धा गरज नसते. रात्रीची तरी चोरी करतात, पण आजकाल दिवसा ढवळ्यात सुद्धा चोरी करायला हे चोर कमी करत नाहीत. आता अशीच एक चोरीची घटना घडली आहे संभाजीनगरच्या आडूळ इथं. पैठण तालुक्यामधील आडूळ इथं किराणा दुकानामध्ये मध्यरात्री चोरी झाली. हे चोरटे दुकानामध्ये चोरताना CCTV कैद झाले. आजकाल प्रश्न समजुतीनं नाही तर मारहाणीनेच सोडवले जातात. उत्तर प्रदेशच्या देवरियालमधील ही दृश्य आहेत. महिंद्रा एजन्सीचं हे ऑफिस आहे आणि ऑफिस बाहेर माणसांची ही भली मोठी गर्दी आणि डोक्यामधला राग. त्यामधील 5 ते 6 जण महिंद्रा एजन्सीच्या एका कर्मचाऱ्यावर तुटून पडलेले पाहायला मिळतात. दुसऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या 5 ते 6 जणांनी जोरदार मारहाणच सुरू केली. अगदी कशीही मारहाण, लाथाबुक्क्या, जसं जमेल तशी मारहाण केली आणि त्यानंतर जरा शाब्दिक वादही झाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्या लोकांची समजूत काढली आणि मग ते लोक निघून गेले. ग्रामीण तरुणांच्या हातांना काम मिळावं म्हणून जवळपासच्या शहरालगत MIDC थाटून कंपन्या सुरू करण्यात आल्या. मात्र कष्ट न करता चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांचीच वक्रदृष्टी सुद्धा त्या कंपन्यांकडे वळल्याचं वारंवार समोर येतं. नाशिकच्या सिन्नरमधील माळेगाव MIDC मधल्या एका कंपनीमध्ये तर चोरट्यांची टोळी शिरली. त्याने सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून ठेवले. लाखोंची तार चोरून त्यांनी पळ काढला. मात्र CCTVमध्ये कैद झालेल्या त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलिसांनी त्यांच्या तत्काळ मुसक्या आवळलेल्या.